राजधानी दिल्लीत भारत मंडपम येथे आयोजित AI समिट 2026 दरम्यान युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या अशोभनीय आंदोलनाचे तीव्र पडसाद आता महाराष्ट्रात उमटत आहेत। या घटनेच्या निषेधार्थ रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे भाजप महिला मोर्चाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली। भाजप जिल्हाध्यक्ष चित्रा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यांनी अलिबाग मांडवा मुख्य रस्ता पूर्णपणे रोखून धरला। यावेळी काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्या धोरणांविरोधात महिलांनी प्रचंड घोषणाबाजी केली। दिल्लीतील या घटनेमुळे संपूर्ण देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। अलिबाग येथील आंदोलनात पंचायत समिती सदस्य प्रियदर्शनी पाटील, ज्येष्ठ नेत्या मंजुषा कुद्रेमुती आणि मंदा बळी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी सक्रिय सहभागी झाल्या होत्या। भारताच्या व्यापार कराराचा अनादर करणाऱ्या काँग्रेसचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला। या रस्ता रोको आंदोलनामुळे परिसरातील वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती। भाजप कार्यकर्त्यांनी रस्ता रोको करत काँग्रेस विरोधात आपला संताप व्यक्त केला असून महिलांचा आक्रमक पवित्रा दिसून आला। एकंदरीत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारतामध्ये IT सुविधा, डिजिटलायझेशन हे अतिशय जलद गतीने आपण पुरवण्याचा प्रयत्न करतो आहोत। ज्या पण काही आंतरराष्ट्रीय ज्या स्तरावरच्या गोष्टी असतात, म्हणजे G20 असेल किंवा एखादं समिट असेल, ऑलिम्पिक सारख्या गोष्टी असतील, तर हे करत असताना त्या गोष्टीचा पाठपुरावा करणं आणि त्या गोष्टी आपल्या देशामध्ये घेऊन येणं हे आपल्या एका देशासाठी प्रतिमेची गोष्ट असते। त्यामुळे जेव्हा असं जगामध्ये देशव्यापी जेव्हा एखादं समिट होत असतं तेव्हा तुम्ही देशासाठी म्हणून तिथे उभे राहिलेले असतात, देशाची प्रतिमा ही तिथे लागलेली असते आणि हे समिट हे AI माध्यमातून तुम्ही टेक्नॉलॉजीमधनं लीडर होत आहात, तर त्याच्यासाठीचं राजकारण हे फक्त 5 वर्षाचं असतं, पण तांत्रिकदृष्ट्या तुम्ही जेव्हा पुढे जाता ते तुम्ही पुढच्या पिढीसाठी 50 वर्षासाठी पुढे जाता। त्यामुळे अशा ह्या गोष्टीला आमचा निषेध आहे।